नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व। तर आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल कवळ्याची वडी। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। इथे मी कवळा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। 1 चमचा जिरे, 1 चमचा राई, 4 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट, मीठ चवीनुसार, हळद 1 चमचा आणि तेल। इथे मी कढई गरम करून घेतली आहे। आता त्यामध्ये तेल ओतून घेते। तेल गरम करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये राई जिरं घालून घेते। राई जिरं छान तडतडले की त्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट घालून घ्यायची। ही पेस्ट अशी छान परतून घ्यायची। आता यामध्ये बारीक चिरलेला कवळा घालून घ्यायचा आहे। आता हा कवळा मिक्स करून घ्यायचा, सर्व एकजीव करून घ्यायचे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे आणि कवळा शिजून घ्यायचा, झाकण नाही ठेवायचे। आता इथे बेसन, तांदळाचे पीठ, हळद आणि चवीनुसार मीठ थोडेच घालायचे कारण की आपण कवळ्यामध्ये मीठ घातलेले आहे। हे मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून मिश्रण फेटून घ्यायचं आहे। मिश्रण एकदम पातळ बनवायचं नाही आणि घट्टही बनवायचं नाही। आता इथे कवळा आपला शिजून झालेला आहे। 5 ते 10 मिनिटं लागतात कवळा शिजायला। आता यामध्ये हे बेसनचं मिश्रण बनवलेलं ओतून घ्यायचे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। ह्यामध्ये ऑप्शनल आहे। आता हे सर्व छान एकजीव होईपर्यंत मिक्स करत राहायचे। छान मिक्स झाले की आता एका प्लेटला तेल लावून घ्यायचे। शिजवलेला कवळा प्लेटमध्ये काढून घ्यायचा। इथे छान हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आणि थंड करायला ठेवून द्यायचा, बाहेरच ठेवायचा आहे। हे थंड झाल्याच्या नंतर सुरीच्या सहाय्याने तुम्ही कट करून घेऊ शकता आणि तुम्हाला असे जमत नसेल तर तुम्ही याचे छोटे छोटे गोळे करूनही हलक्या हाताने प्रेस करून फ्राय करू शकता। इथे मी पॅन गरम करून तेल घालून घेतले आहे। आता या वड्या फ्राय करून घेते। एक साइड फ्राय करून झाली की दुसऱ्या साइडला फ्राय करून घ्यायचे। कवळा शिजवलेला असल्यामुळे जास्त वेळ फ्राय करायची गरज लागत नाही। तर अशा प्रकारे आपल्या कवळ्याच्या वड्या रेडी आहेत। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।